जसं मी तुम्हाला सांगितलं की बाहेरचं खायचं नाही. महिला मंडळ हात जोडून विनंती आहे, 100 वर्षे जगायचं तर बाहेरचं खाऊ नका, लय भेसळ आहे. आता तो बाबा आला म्हणून बरं आहे. हा ना. अहो साहेब, दूध कमी झालं, पनीर कमी झालं, बाजारात भेटा ना. हे सुपारीवाले, पुड्यावाले लगेच बंद झाले, टपऱ्या टुपऱ्या. ते बाबा मुंबईत बसले, इकडं बंद झालं सारं. मी परवा दिवशी म्हणलो, मला कोणाची निंदा स्तुतीची घेणं नाही, पण समाजाच्या कल्याणासाठी 400 वर्षापूर्वी तुकाराम महाराज जन्माला आले होते. त्याच्या बाद 400 वर्षानंतर हा तुकाराम जन्माला आला असं मला वाटतं. हा ना. हो, हे सगळे तुमच्या आमच्या जीवाशी खेळले हो. काय काय विकलंय आहे ना भेसळ करून. बरं ते खायचं आहे ना, आपल्या लेकरा बाळाच्या आपल्या तोंडात जायचं आहे ना, त्याच्या संग भेसळ केली आहे ना. 7 पिढ्या नरकात जाते ना आराम करायच्या, हलकटायच्या. हा ना साहेब, रोडमध्ये भ्रष्टाचार झाला वेगळा आहे, बांधकामात झाला असेल, दुसरं काय झाला असेल, तो विषय वेगळा आहे. हे माईक 1000 रुपयाला येतं, 1200 रुपये लावले असेल, हे वेगळं आहे. पण तुम्ही अन्नात भेसळ, जहर घालून विकता, फार वाईट आहे, फार वाईट. म्हणून महिला मंडळानं काळजी घ्या, होता होईन बाहेरचं खायचं नाही. आपल्या गावातलं, घरचं, शेजाऱ्याचं, माहितीतलं, माहेरचं तेच आणायचं, साधं खायचं, राहायचं मस्त. हे कशाला बाजारातलं. आता मिरची पावडर आहे, पावडर कायला घ्या, मिरच्या नाही तुमच्यापाशी. हळद पावडर कशाला घेता, हळद नाही का. धने पावडर कशाला घेता. ह्या आयत्या मसाल्यात गाढवाची शी घालून ती शी. खायचे तर खा. हा ना. लय बेकार. गोड तेलात तर एवढी भेसळ आहे भयानक. तेल कायपासून बनतं, शेंगदाणा, जवस, सूर्यफूल, करडी, हावरी. मग हेच घाला ना भाजीला, हेच घाला ना भाजीला. तेल कशाला. तेल भाजीला घालायची गरजच नाही.